कवरासे परिवाराचा राज्यस्तरावर डंका. शिवजयंती सजावट स्पर्धेत पटकावले चतुर्थ पारितोषिक. इतिहासाच्या वारसदारांच्या हस्ते सन्मान. शिवाजी कोण होता पुस्तकाची वाटप करून जोपासली सामाजिक बांधिलकी. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा घराघरात पोहोचवण्याचे कार्य करणाऱ्या यवतमाळच्या कवरासे परिवाराने राज्यस्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. चांदूर बाजार येथे आयोजित राज्यस्तरीय घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे आणि परिवाराला चतुर्थ प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरवण्यात आले. ऐतिहासिक वारसदारांच्या हस्ते गौरव. दिनांक 15 मार्च 2026 रोजी जगदंबा स्कूल चांदूर बाजार येथे छत्रपती शिवराय युवा विचार कृती संमेलन व बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या प्रसंगी शिवस्वराज्याचे प्रेरक शहाजीराजे आणि शिवछत्रपतींच्या लढवय्या मावळ्यांचे वंशज शिवश्री डॉक्टर धनाजी नाईक कोंडे आणि शिवश्री नानासाहेब धुमाळ यांच्या हस्ते कवरासे परिवाराला सन्मान चिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. केवळ सजावट नाही तर विचारांचा प्रसार. कवरासे परिवाराने केवळ आकर्षक सजावट केली नाही तर सामाजिक भान जपत गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या 100 प्रतींचे मोफत वाटप केले. शिवरायांचा खरा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचावा आणि घराघरात शिवविचार रुजावेत या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमाचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. या सोहळ्याचे मुख्य संयोजक डॉक्टर तुषार देशमुख यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवव्याख्याते कपिल ढोके, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके, विचारवंत प्रेमकुमार बोके आणि यवतमाळचे सुप्रसिद्ध वक्ते प्रवीणदादा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपतींच्या शूर सेनापतींच्या वंशजांच्या हस्ते आमचा सन्मान झाला हे पाहून आम्ही कृतज्ञ झालो आहोत. हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे अशा भावना पांडुतात्या कवरासे यांनी व्यक्त केल्या. कवरासे परिवाराच्या या यशाबद्दल आणि सामाजिक कार्याबद्दल संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून आणि शिवप्रेमींमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.